विजयनगर 14व्या शतकात जिथे वैभव नांदले तिथे सोने रस्त्यावर विकले जाईल यात सिटी ऑफ विक्ट्रीमध्ये पोहोचण्याचा एक वेळा प्रयत्न. नमस्कार, वेलकम टू दी ब्लॉग. मी फक्त 5 सेकंद द्या आणि आम्ही तुम्हाला दाखवतो की या दगडांच्या साम्राज्यात पोहोचण्यासाठी आम्हाला काय किंमत मोजावी लागली. तुळजापूरपासून सुरू झालेला प्रवास दुसऱ्या दिवशी एका भयानक स्वप्नात बदलला. रस्ते होते की नदी हे ठरवणंही कठीण झालं होतं. महापुरासारखं पाणी, सतत कोसळणारा पाऊस आणि रस्त्यांचा विध्वंस. हंपी दूर असताना आम्ही भरकटलो बदामीच्या दिशेने. नशीबच फिरले पण आम्ही हार मानली नाही. सतत 3 दिवसांच्या अथक संघर्षानंतर रात्रीच्या अंधारात काल आम्ही हंपीला स्पर्श केला. आणि आता इतिहासाने भरलेलं हे शहर, त्याच्या भव्य विरूपाक्ष मंदिरापासून ते रहस्यांनी भरलेल्या विठ्ठल मंदिरापर्यंत आम्हाला फक्त एकच दिवस मिळाला. हवामानाने आमचा सगळा प्लॅन मिळवलाय. या साम्राज्याचा शेवट एका भीषण युद्धात झाला आणि इथला प्रत्येक दगड आजही सांगतो की या भूमीला सहज जिंकणे शक्य नव्हते. एका दिवसात हे विजयनगराचे रहस्य उलगडणार नाही, त्यामुळे ही गाथा 2 भागात आहे. आजच्या या वन डे मिशनमध्ये तुम्ही माझ्यासोबत आहात ना? शुभ प्रभात. आज 29 सप्टेंबर सोमवार आणि आजची पहाट इतकी सुंदर आहे. त्या अगोदर हा आमचा स्टे आहे. 1000 रुपीज पर नाईट. 2 दिवस आम्ही 2 नाईट आम्ही ते स्टे करणार आहे. रूम वगैरे खूप चांगली आहे. सध्या सगळं मेसी आहे. बाकी 2 जण झोपलेत, सो लगेच रूम नाही दाखवू शकत. बट यू कॅन सी कालच्या ब्लॉग इथे एंड केला होता. इथे सर्व काही हा बाजार आहे ॲक्च्युली इथला हंपीचा. छोटंसं गाव आहे, जास्त काही मोठं नाही आहे. अँड इफ यू कॅन सी हे माउंटेन्स इथे. ऑल्सो लेट मी शो यू वन मोर थिंग. From here itself you can see this Gopuram of Virupaksha temple. काल रात्री तर आम्ही इथे व्हिजिट केली. मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण जाऊ शकतो. गाभाऱ्यात तरी आपल्याला जाता येत नाही. ती वगैरे बघू काय 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 भैया. इडली, पोरी, डोसा, वेजिटेबल राइस. इडलीच ना. 3 इडली 3 प्लेट. हां राईट. सो नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स विठ्ठल टेम्पल. समोर माझं जे आहे ते विरूपाक्ष टेम्पल आहे. तर हे खूप जवळ आहे आमच्या स्टेपासून. तर आमचा असा प्लॅन आहे की हे जे टेम्पल आहे ते संध्याकाळी आल्यानंतर करू. एनिवे काल रात्री आम्ही इथे भटकलो सुद्धा होतो. कारण विठ्ठल टेम्पल हे सगळ्यात दूर आहे इथून आणि त्याच्याही पुढे ॲक्च्युली अंजनाद्री वगैरे आहे. पण अंजनाद्री आज वाटत नाही शक्य होईल. 20-22 किलोमीटर दूर आणि जवळपास 51 टोटल पर्यटन स्थळ आहे तिथे. वायझर दुसरं घ्यायला हवं तुम्ही. आज इथे खूप प्रकाश आहे ॲक्च्युली. नेहमीपेक्षा जास्त ऊन एक्सपिरियन्स करतोय आज. ही त्यावेळेसची बाजारपेठ होती वाटतं. दोन्ही बाजूला आहे ॲक्च्युली, रस्त्याच्या दोन्ही साईडने. पण आता सध्या इथे काही बाजार भरत नाही किंवा कुणी काही दुकानही लावत नाही. गाव तसं छोटं आहे खूप, पण त्यावेळेसच्या हिशोबाने तर जर हे असं होतं पूर्ण काही, तर डेफिनेटली खूप मोठा प्रदेश होता हा. कृष्णदेवरायाच्या वेळेस झालेले सर्व काही. पण तरी फक्त कृष्णदेवराय नाही, 4 वेगवेगळ्या डायनास्टी इथे होत्या.
तर इकडे अच्युतराय टेम्पल आहे. विठ्ठल मंदिर दूर आहे ॲक्च्युली. आम्ही जिकडून आलो तिकडूनच बाईकने जाता येईल. काय अरे खूप मोठा आहे हा. खातो का? नाही चॉपस्टिक मध्ये रोल करून मस्त आहे रे. इथे गर्दी नाही, काही नाही, गर्दी नाही. अरे खूप आहे तिथे. मंदिर कुठे आहे मग नक्की? या डायग्राम नुसार म्हणजे समोर इकडे विरूपाक्ष टेम्पल. हा पूर्ण लेन, ही जी लेन आहे, ही लेन आहे, ही पूर्ण बाजार आहे. हा जो मोठा दगड आहे तो हा इथला दगड आहे. हा आणि इकडे रस्ता आहे काहीतरी. हा. कंपा बुपा इकडे. नंदी या इथे नंदी आहे. हा बघ, हा या शेड दिसते ना ते ते बघ, शेडच्या मोठा. मध्ये मोनोलिथिक नंदी आहे. म्हणजे एका सिंगल रॉक पासून कार्व केलेला नंदी. हा नंदी आहे. पाठीमागून आलोय मी. सो हा असा आहे कंप्लीट नंदी जो बसलेला आहे. आता अवशेष उरलेत फक्त. ज्यावेळेस ॲक्च्युली हे सर्व काही फंक्शनल असणार आहे त्यावेळेस हा पूर्ण एरिया, त्याचं सौंदर्य वेगळंच असणार आहे. सो इकडे एक रूट मिळाला जिथे ॲक्च्युली बाईक जास्त दूर आम्ही घेऊन जाऊ शकत नाही, बट म्हणाले की 2 किलोमीटर जर पायी चाललो तर पोचू. आणि दुसरा जो रस्ता आहे विठ्ठल टेम्पलकडे जाणारा कमलापूरकडून, तिथे 10 ते 12 किलोमीटर बाईकने जावं लागेल. सो वी थॉट की लेट्स ट्राय दिस. इथून पुढे पायी जाऊ आणि मध्ये बरेचसे मंदिरं पण आहेत. नगर पिरियड 14वे शतक 1456. इकडे हनुमान टेम्पल आहे. अजिंक्य नाचून दाखव, नाचून दाखव. वरती गेल्यावर आपले फॅन्स बघा पूर्वज तुमचे तिकडे बसले. झूम एवढं क्लास दिसत नाही ना, नाही तर मी सगळे पूर्वज दाखवले असते लोकांना. सगळे पूर्वज जमले तिथे. आता हे आमचे नवीन, हे वंशज हे सगळे वंशज आहेत. हरिभाऊ नाही, हरिभाऊ नव्हता रे, राजा होता हरिहर राया. हरिहर रायाने त्याच्या मुलाने कंपभूपने हा रस्ता बनवला. हा डायरेक्ट विठ्ठल मंदिर आणि विरूपाक्ष मंदिर कनेक्ट करतो. हा, आणि हा जो पूर्ण रस्ता आहे हा तुंगभद्रा नदीच्या किनारी आहे. ही आपल्या डाव्या बाजूला तुंगभद्रा वाहते. तर ही आहे तुंगभद्रा. व्ह्यू इथून खूप मस्त दिसतोय नदीचा, अत्यंत विहंगम. हे बघ इकडे पूर्वज इथे बसलेत.
श्रीराम लक्ष्मण घरच्यांना आणायला लागलं. हा फॅमिली सोबत यायला मस्त जागा आहे. मिनिमम 2 दिवस तर पाहिजे आपल्याला इथे प्रॉपर. प्लॉट 1 किलोमीटर होता. ओके. विठल टेम्पल, गोल्ड टेम्पल वो देख लेके आया. हाँ गोल्ड टेम्पल दुनिया में आज गिरा है गोल्ड. अच्छा हाँ, पूरा गोल्ड है. इनका सब भी दुनिया में है उतना. सीता माता का उतना पति. मतलब भगवान की मूर्ति विठ्ठला मूर्ति तो है नहीं ना वहाँ पर. विठल टेम्पल पत्थर का एक ताम में 16 ताम. अच्छा वो पत्थर का तेर पत्थर का मुर्गी. हाँ. सभी वहाँ है. श्री गुरुनाथ का दरबार और सोना किधर है लेकिन. उधर ही. मतलब दीवार को सोना है या आजू बाजू में. नहीं नीचे? रहता सभी पूरा. नीचे. भू कैलाश. हाँ भू हाँ. कैलाश रावण. अच्छा. हाँ वैसा भू कैलाश नीचे रहता. हाँ हाँ वो पाताल में अब बौद्ध धर्म हो गया. हाँ. हिंदू धर्म हो गया. बराबर. इस्लाम धर्म चला गया. अभी कार्तिक आता ना. कार्तिक मास आता हाँ ना, बराबर. तब से कल की चालू होता. ओके. कल का हाँ अवतार. कल की बराबर. भगवान का शादी हो गया तिरुमला का. उनका पैसा पेड़ना सभी. हाँ हाँ दुनिया हाँ पेड़ना. बराबर वो. फिर भगवान का पेड़ ना काम चलने का. अन्य सभी अभी चला गया तो पाताल में जनते. अच्छा तो इधर वो सारा कैसे? सोना उधर रखा है नीचे. विभीषण को पाताल में पट्टाभिषेक करे ना राम. हाँ. कोदंड राम. इधर सुग्रीव हाँ राज ये करे. राम मंदिर इधर सुग्रीव राज करे पट्टाभिषेक. यहाँ पर. हाँ यहाँ पर. अच्छा सुग्रीव ने. यंत्रोद्धार का है ना ऊपर हाँ वो ऐरावण मैरावण लगता हाँ है हाँ ना, हाँ. राम को लाके इधर रखे. इधर ही मिला सीता हमको अच्छा लंका कोटा टाइम. हाँ. वाली सुग्रीव की लड़ाया था भयंकर. इधर पैदा है सब जन. अंजन पर्वत वहाँ. यहाँ से दिखता है क्या. अंजन पर्वत वो विठल टेम्पल जाता ना. हाँ उधर से 30 रुपए दिया. उधर छोड़ता बाजू में. हाँ हाँ. वैसे चलक जाओ सब भी देख ले कि इधर भी आ सकते. ऐसा तो नहीं तो जाड़ा है ना. वहाँ आया तो वहाँ विश्वेश्वर टेम्पल में छोड़ता. 30 रुपए छोड़ा तो हाँ. बोट में इधर छोड़ता. 30 रुपए लेते क्या लोग. 30 रुपए वहाँ. अच्छा, वहाँ से हाँ. वैसा गए तो 30 रुपए. यहाँ से ये बोट में फिरा तो 400-500 लेता. अच्छा. सभी वो हाँ घूमने पूरा का घूमने का नदी में. हाँ. चल थैंक यू. चल नाम किधर से आए. संभाजीनगर महाराष्ट्र. हाँ. हा जो परिसर आहे हा अच्युतराय बाजार आहे. ॲक्च्युली समोर जे आहे ते अच्युतराय टेम्पल आहे माझ्या पाठीमागे. हे त्यावेळेसचं ॲक्च्युली भव्य बाजार असायचा आणि इथे आक्रमणाच्या वेळेस काहीतरी डब्बा सापडला होता सोन्याचा. तो डब्बा तिथे जमिनीत त्यांनी लपवला होता. हा जो मार्ग आहे हा अच्युतराया टेम्पलचा मार्ग आहे. त्याच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन्ही बाजूला मोठी बाजारपेठ होती. आणि हे जे मंदिर इथे पाठीमागे दिसतंय हे विष्णूचं मंदिर आहे जे अच्युतराया महाराजाच्या मंत्रिमंडळातल्या एका माणसाने बांधलं होतं आणि राज्य अच्युतरायाचं होतं. त्यामुळे ह्या मंदिराला त्यांनी नाव दिलं होतं अच्युतराया टेम्पल किंवा अच्युतराया मंदिर. चला आता आज जाऊन बघू कसं आहे टेम्पल. हे जे मंदिर आहे ते विष्णूला डेडिकेट केलेलं आहे अच्युतरायाने. आणि हा जुन्या काळात जो होता तो हा एकदम सगळ्यात अप्रतिम म्हणून मानलेला वास्तुकलेश आहे. खारुताई भरपूर आहेत. ज्यावेळेस हा ॲक्च्युली कॅमेऱ्यात एवढा व्यवस्थित दिसेल ना पण ॲक्च्युअलमध्ये हा खरंच सुंदर आहे. तुम्ही बघू शकता इकडे पण थोडेफार फोटोज. हे बघा टेम्पल द्वार. तुला काय बोलायचं आहे रे. नाही रे. का रे. अरे फॅन फॉलोईंग वाढणार नाही का तुझी. नको रे. हे बघा व्यवस्थित आहे.
गॅप आहे आणि कम्प्लीट थेट वरपर्यंत तसेच गॅप झालेत क्रिएट. म्हणजे या गॅपमध्ये जो काही चुना होता हा निघालाय. चुना निघला आता, पण स्ट्रक्चर अजूनही सुरक्षित मजबूत आहे. वरती विटांचं बांधकाम आहे ते थोडंसं त्याची थोडी पडझड झाली आहे. इथं काहीतरी लिहिलेलं आहे पण ते कन्नडामध्ये. कन्नडमध्ये आहे त्यामुळे आपल्याला कळणार नाही. पूर्ण लिहिलंय. प्राचीन लिपी हा एक कसं सगळीकडे लिहिलेलं आहे. हे प्रॉपरली पण दिसत नाही आहे. त्या साईडला पण आहे. प्रत्येक अप्रतिम सुंदर. इतकं आम्ही पुणेवरनं हम्पीला आलो आहे. टोटल 900 किलोमीटर आम्ही बाईकवरती राईड केली आणि हे वर्थ आहे बघण्यासारखं. ॲक्च्युली तुम्ही पण ट्राय करा कधी हम्पीला यायला. हम्पी खरंच सुंदर आहे. ब्लॉगमध्ये येतोय मारुडी. असा ना परी हूँ मैं. सोन पर आया देखो सोन पर आया. अच्युतराया टेम्पलच्या मागे जिंके म्हणाला का त्याने मॅप वगैरे थोडा एक्सप्लोर केला आहे. तर इकडे कोणतं महालक्ष्मी अजिंक्य? दशभुजा महालक्ष्मी ते मंदिर इकडे पाठीमागे आहे. हे मंदिर आहे का? स्थानीय समुदाय और आसपास के गांवों में लोग जहाँ भी इस देवी की पूजा बहुत भक्तिभाव से करते हैं. पौर्णिमा ही जी देवी आहे आपली ही 10 भुजाची देवी आहे. आणि हे पूर्वला हिचं तोंड आहे, पूर्व दिशेला तोंड आहे. ठीक आहे? घाबरू नको व्यवस्थित. घाबरून नाही सांगता. आणि ही जी देवी आहे हिचं रौद्र रूप दिसतं. ती जर तुम्ही बघत असेल तर मूर्तीवरती की बघू शकता जसं की त्याच्यावरती मूर्तीवरती असे दात देखील त्याचं रौद्र रूप आहे त्या साईडला. मग ते आपले जे साऊथमध्ये यल्लमा देवी आहे त्यासोबत या आपल्या महाकालीला असं समजलं जातं की कम्पेअर केलं जातं. आणि हा आपला मातंग पर्वत. हां, मातंग पर्वत हा जो पर्वत आहे इथे पाठीमागे मातंग पर्वत. हा मातंग पर्वत आहे. साड़ी रोज चढ़ती है क्या? हाँ रोज चढ़ते हैं. अच्छा, रोज नहीं साड़ी. रोज दूसरा आदमी वो पक्का जो आता ना हाँ वो सब भी देता है. हाँ, दान वगैरह जिसने दिया सब भी देता है. तो उसके हिसाब से चढ़ती है. देवाची पिंड असू शकते. अजिंक्य इकडून जातोय, अक्षय इकडून जातोय आणि मी इथून वरून. हो रस्ता असेल डेफिनेटली, काहीतरी नसेल तर उडी मारून देईल मी खाली. मला फक्त पकडायला ये. दगड खूप आहेत. अरे हा इथे तलावच आहे.
अरे हे बघितलंच राहिलं रे. इतकी मस्त जागा कुणाच्याच नजरेमध्ये नाही आली. बघा अजून एक टेस्टिंग वॉटरप्रूफ टेस्टिंग करताय. आता पहिला बारीकच होतो. सो आता आपण विठ्ठल टेम्पलकडे जातो. इथे बरेचसे 2-3 मंदिरं वगैरे बघून झाले. बरेचसे मंदिरं तुटलेल्या कंडिशनमध्ये आहेत. अक्षय सांभाळून इथे पायसा भेटतोय. या डोंगराचं नाव काय म्हणाला सांगितलं तुम्ही? माधव, गंध माधव. हा जो पाठीमागे हा गंध माधव आहे. त्यानंतर हा जो समोर इकडे तो मातंग पर्वत आहे. याचं नाव लक्षात नाही माझ्या आता. हे सगळे मार्ग आहेत तिथे, प्राचीन मार्ग. ठीक आहे. तर याच्या हिशोबाने हे जे समोर स्ट्रक्चर आहे हे डबल स्टोरी टेम्पल. हा हे लॅम्प स्टँड, इकडे मातंग पर्वत, हा कदाचित ऋषीमुख पर्वत, ते समोर तिकडे दिसतंय ते विरूपाक्ष टेम्पल. ह्या इकडे जे दिसतंय ते अंजनाद्री हिल्स, जिथे हनुमानाचा जन्म झाला होता. आणि या पूर्ण एरियामधून जे वाहते ते इथे आता मे बी कॅमेरामध्ये दिसत नसेल, बट ही आहे तुंगभद्रा नदी. आता इथे नरसिंह टेम्पल जवळ एक शिलालेख तर नाही म्हणता येणार, एका स्टीलच्या प्लेटवरती थोडी इन्फॉर्मेशन मेन्शन केली होती, ज्यामध्ये असं लिहिलं आहे की लॉक करता आहे का? येस. ओके. सो इथे जी शासन प्रणाली होती तिच्या हिशोबाने इथे नायक वगैरे होते. नायक म्हणजे जे इथे जे सैनिक वगैरे होते त्यांना नायक म्हटलं जायचं. आणि पालेगार्ड्स वगैरे होते. आय गेस पालेगार्ड्स म्हणजे जे घोडे वगैरे असायचे ते. तर तिथला जो राजा होता त्यावेळेस अच्युत रायने हे जेवढे काय नायक होते त्यांना त्यांच्या ड्युटीच्या हिशोबाने जमीन वगैरे दिलेली होती. अरे कर्तव्य म्हणजे जे सांभाळायची ड्युटी म्हणजे तुला काय टॅक्स नाही पे करायचा, तर त्यांना जमीन वगैरे दिली होती. बट लेटर ऑन कृष्णदेवराय ज्यावेळेस राजा झाला आणि त्या कृष्णदेवरायच्या निधनानंतर, ऐक ना, कृष्णदेवरायच्या निधनानंतर जे काही नायक पालेगार वगैरे होते यांच्यामध्ये म्हणजे यांच्यावरती कंट्रोल नाही राहिलं. हां. आणि त्यांच्या एकमेकांमधल्या भांडणामुळे हा जो पूर्ण साम्राज्य याचं पतन झालं. व्हायला चालू झालं. इम्प्रूव्ह पतन झालं नाही, पतन व्हायला चालू झालं. व्हायला सुरू झाला आणि त्याच्यानंतर झालंच नाही ऑलमोस्ट. आता राहिलंच नाही ना काही. आता नाही राहिलं, पण त्यावेळेस त्या काळाची जर गोष्ट करतो तर मग आपण ते त्या काळात जाऊन बोलायला लागेल ना. चालू झालं. वरती डोक्यावर धरली आहे दोघांनी बघ. पिंड हात धरले त्यांनी, हात जोडले. बोट ठीक आहे. काय असू शकतं. इथे काय यांनी काय केलंय? सेम स्ट्रक्चर आहे. रामचे पदचिन्ह पण दिसतील असं बोलले होते ना ते रस्त्यावर. पदचिन्ह नाही दिसत आहे काही. कोरलेले असतील असे. हे बघ इथे काहीतरी, हे बघ
इथे खूप अरे, क्लिअर आहे. नमस्कारच. साष्टांग नमस्कार आहे. जोडी साष्टांग नंबर इथे काहीतरी असतं. हा समोरचा बॅलन्स आहे, हा किंग्स बॅलन्स आहे. तराजू अच्छा. किंग बसायला द्यायचं? ते नाही माहिती आता नक्की काय करत असणार आहे, पण हे बघ तिथे दोरी अडकवायला, दोरी वगैरे असेल, ते दोरी अडकवायला तिथे खाचे आहेत. साहित्याची वेळ. इथे कदाचित तराजू टांगत असणार आहे. हां. सोन्याची तुला माहिती आहे, तुला सोन्याची तुला तुला माहिती तशी आहे. काहीतरी करत असावी. विजयनगरची वास्तुकला आहे. त्याच्यामध्ये जे आपले राजे होते, किती राजे होते? कृष्णदेवराय होते, अच्युतराय होते, चालुक्य साम्राज्य, चालुक्य, होसला, पांड्या होयसला, आणि कोणतं पांड्या आणि पांड्या पण होते ना, पांड्या हा म्हणजे असे सगळे जे राजवंश होते त्यांची सगळ्यांची कलाकृती करून आपल्याला हे केलेलं आहे. आता इंडो इस्लामिक पण तुम्हाला बघायला मिळणार इथं. इंडो इस्लामिक जे आपले आलते आक्रमण वगैरे त्याच्यामुळे ते थोडंफार सगळं मिश्रण मिक्स केलेली ही आहे कलाकृती. मंदिराबद्दल काही सांग. हा विठ्ठलराय टेम्पल. मंदिरामध्ये जनरली सभा मंडप असतं, गर्भगृह असणार, यज्ञा मंडप आहे, भजन मंडप आहे, असं मंदिराचं परिसर. आणि काही मंदिरामध्ये कल्याण मंडप पण आहे. परिक्रमा करण्यासाठी स्पेशल जागा असते. त्या व्यतिरिक्त अजून स्वयंपाकघर सुद्धा असायचं. तर प्रत्येक मंदिरात नसेल, पण मोस्टली मोठ्या मंदिरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. जे जेवढे मोठे मंदिर आहे तिथं बनवण्यात तसं लाकडी स्तंभ. हे आपल्या पाठीमागे आता आपण इथे आलोय, विठ्ठल मंदिर. याच मंदिरातून म्हटलं जातं की इथून जी विठ्ठलाची मूर्ती आहे ती आक्रमणकारी जे होते त्यांच्यापासून वाचवण्यासाठी ही मूर्ती इथून आपल्या सध्याच्या पंढरपूरमध्ये स्थापित केली आहे. तर हे विठ्ठल मंदिराचं प्रांगण आणि जे वर्ल्ड फेमस चॅरियट आपण बघतो. नाही गाईड घ्यायचं का? गाईड घ्यायचं. सर नमस्ते सर, माय नेम इज नागराज, टूरिज्म डिपार्टमेंट का गाइड है सर. एंटायर विजयनगर एम्पायर है ना सर, 24 किलोमीटर सराउंडिंग एरिया. इधर ही 5 पर्वत है सर. वन ऑफ द अंजनाद्रि पर्वत है सर, द बर्थ प्लेस ऑफ हनुमान सर. सेकंड वन ऋषिमुख पर्वत है सर. थर्ड वन हेमकूट पर्वत है सर. फोर्थ वन माल्यवंत पर्वत है सर. फिफ्थ वन मातंगा पर्वत है सर. 5 पर्वत, 24 किलोमीटर सराउंडिंग एरिया, 7 इंटरनेशनल मार्केट्स है सर. इधर विजयनगर एम्पायर 7 उस टाइम में 14th सेंचुरी है सर. विठ्ठल रुक्मिणी मंदिर के आउटसाइड एक मार्केट दिख रहा है ना सर, ये विठलापुरा बाजार है सर. वन ऑफ द फेमस इंटरनेशनल हॉर्स बिजनेस का मार्केट है. सामने वाला सर, मंदिर का सामने वाला. 5 लोग ऑफ पीपल्स आ रहा है सर, कम टू ट्रेडिंग. वन ऑफ द सर अरबियंस, पर्शियंस, पोर्चुगीज, चाइनीज, मंगोलियंस आ रहे हैं सर. ये घोड़े बिजनेस हो गई तो वापस बेसिस घोड़ा सर. ये 1435 में महाराष्ट्र का पंढरपुर है ना सर, पंढरपुर का विठ्ठल रुक्मिणी आइडल इधर लेके गए तो 75 इयर्स पूजा करने के लिए मंदिर सर. अभी भी महाराष्ट्र में घाट होता है ना, यहाँ से महाराष्ट्र में. यहाँ से महाराष्ट्र में, लेकिन पहले तो आई गेस महाराष्ट्र से पहले इधर लेके आए सर. कृष्णदेवराय नहीं दिया सर, प्रौढ़ादेवराय सर. प्रौढ़ादेवराय सर. हमारा हिंदू रिलीजन में एक मूर्ति डैमेज हो गई तो पूजा नहीं मिली सर. दिल्ली सुल्तान महाराष्ट्र में अटैक दिया तो सेफ्टी पर्पज इधर लेके गए सर. 75 इयर्स पूजा हो गए तो वापस ये मूर्ति पंढरपुर में लेके गए सर. अभी भी पंढरपुर सेफ्टी हुआ सर. महाराष्ट्र में गान बोलता है ना सर, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा बोलता है ना सर गान. कन्नड़ का भगवान अभी भी पंढरपुर लेके गए तो पूजा हो तो कान सकते हो सर. सर ये मार्केट है ना सर, फ्राइडे मार्केट है सर, हॉर्स बिजनेस का मार्केट है सर. सर राजा कृष्णदेवराय टाइम से ये मंदिर ज़्यादा डेवलपमेंट किए सर. प्रौढ़ादेवराय बनाए को गर्भगृह शिखर बाग निर्माण किया सर. सर इधर हिंदू वास्तु प्रकार निर्माण करने के लिए मंदिर है सर. साउथ ईस्ट किचन रूम है सर. सीसी कैमरा नीचे लिखो गैप है ना सर. कार्विंग्स नहीं सर, कंप्लीट देखने के लिए चल रहे हैं. ये 5
में अपोजिट दिख रहा है ना सर, ये खाने के लिए कॉम्प्लेक्स सर, डाइनिंग हॉल, ये पूरा डाइनिंग हॉल है सर। प्रेजेंट 50 रुपीज नोट है ना सर, ये डाइनिंग हॉल भी फोटो है सर, ये डाइनिंग हॉल है सर। ओके ये चारिट में लिखा है ना हम्पी में सर, सामने ये चारिट है। स्टोरेज के तो अंडरग्राउंड कैनल सिस्टम में रिवर को कनेक्शन दिया सर, यहाँ से सर। ये मंदिर को 3 द्वार है सर। 1513 में राजा कृष्णदेवराय ने पूर्व द्वार निर्माण किया सर। कृष्णदेवराय को 2 वाइफ दिए सर, तिरुमला देवी, चिन्ना देवी। तिरुमला देवी दक्षिण द्वार निर्माण किया सर, उत्तर द्वार चिन्ना देवी निर्माण किया सर। ये चिन्ना देवी वाला, चिन्ना देवी, तिरुमला देवी। ओके। 3 लोगों 3 द्वार निर्माण करने के लिए ऊपर 5 गोल्डन कलश प्रतिष्ठापन दिया तो मंदिर को समर्पण दिया तो इनसाइड एक इंस्क्रिप्शन है सर। सर फर्स्ट वन विठला मीन्स विष्णु है ना सर, विष्णु का अपोजिट तुलसी वृंदावन है सर, ये वाला सर। पुराने के लिए सर भजन मंडप, भजन मंडप है सर। पुराने के लिए पुरंदरदासा, कनकदासा, व्यासराय आ गए तो विठल भगवान को भजन करने के लिए मंडप है सर, भजन मंडप है सर। सर अपोजिट एक मंडप दिख रहा है ना सर, मैरिज हॉल सर। इट इज नॉट ए मैन मैरिज हॉल सर, ओनली गॉड मैरिज हॉल। स्पेशल डे तुलसी, कार्तिक, तुलसी वो है ना, कार्तिक एकादशी मंदिर शादी करने के लिए मंडप है सर। सेकंड वन दीप स्तंभ है सर, लैम्प टावर है सर। एक्चुअली बाहर एक बड़ा पत्थर है ना सर, एक्चुअली इधर रुकता है सर, नेचुरल डैमेज हो गए तो बाहर लेके गए सर। अच्छा इस पे दीप स्तंभ सर। थर्ड वन सर प्रसाद पीठ है सर। ओके। 4th वन यज्ञकुंड अवनकुंड है सर। 5th वन स्टोन चैरिट है सर। 1513 में राजा कृष्णदेवराय ने ओडिशा में दक्षिणांचल चले गए सर, कोणार्क सूर्य मंदिर विजिट किया सर। कोणार्क सूर्य मंदिर इतना वहाँ पर चैरिट बड़ा टेम्पल है सर। कृष्णदेवराय हमारे कैपिटल सिटी में एक मंदिर निर्माण करने के लिए थिंकिंग हुआ सर। विठला मीन्स विष्णु है ना सर, विष्णु भगवान का व्हीकल गरुड़, इधर गरुड़ है ना सर, वैसा भगवान का मंदिर है सर। ऊपर का 10 फीट टावर है ना सर, ये छोटा मंदिर है ना सर, ये ऊपर का पार्ट है सर। ये सही डिपार्टमेंट वाला का साइड रखते हैं तो ऊपर सीमेंट लगाए तो लाग गया सर। सिंगल स्टोन चैरिट है सर। 24 पत्थर पे इंटरलॉक सिस्टम को बिल्ड किया सर। अलग अलग जॉइंट दिख रहे हैं ना सर, जॉइंट मतलब तो पुराने के लिए कलरफुल टेम्पल है सर। कलर दिख रहे हैं ना सर, ग्रीन कलर, रेड कलर, येलो कलर, थोड़ा थोड़ा कलर्स मिलता है सर। हमारे हिंदू रिलीजन में एक मूर्ति मूव होता है तो घोड़े है सर। इधर ये हाथी है ना सर, पहले सर इधर घोड़ा है सर, पुराने के पत्थर है ना सर, घोड़ा का लेग एंड टेल है। हाँ वो पीछे घोड़ा है, टूटा हुआ है। सुल्तान अटैक दिया तो एक तो तोड़ दिया सर। बाद में डिपार्टमेंट वाला हाथी रुकता है सर। इधर ही तो ये अभी गवर्नमेंट ने हाथी लगाया, तो पहले ओरिजिनली घोड़ा था। घोड़ा है इधर ही 50 रुपीज नोट का हैंडल फोन है। तुम्हारे फोटो निकल गया। हम्पीचा हा प्रचंड इतिहास एकाच भागात मावणे अशक्य आहे, म्हणून पुढच्या भागात आम्ही तुम्हाला हम्पीच्या सर्वात मोठ्या चमत्काराकडे घेऊन जाणार आहोत। पुढील भागामध्ये काय असेल तर संगीत ऐकवणारे विठ्ठल मंदिर, तुंगभद्रा नदीचे सौंदर्य, हनुमानाचे जन्मस्थान अंजनाद्री पर्वत, विरूपाक्ष मंदिर। हा ऐतिहासिक प्रवास अजून संपलेला नाही। विजयनगराच्या वैभवाची खरी कहाणी पाहण्यासाठी भाग 2 लवकरच तुमच्या भेटीला येईल, तो नक्की बघा। हा भाग इथपर्यंत बघितल्यासाठी धन्यवाद।